पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित केलेली आहे. मुघल आक्रमणानंतर उद्ध्वस्त झालेली अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्र त्यांनी पुनर्जीवित केली. शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालत राहू, चंद्र सूर्य असेपर्यंत अहिल्यादेवी यांचं नाव घेतच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालं. यावेळी अण्णा डांगे, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, सुमनताई पाटील, शेखर इनामदार, प्रकाश ढंग, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्ययुगात अनेक शासक झाले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आदर्श होता. मुघलांनी केवळ आक्रमण केले नाही, तर भारतीय संस्कृतीची पाळेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राम मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिरांसह अनेक पुण्यस्थळे फोडली. या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम लोकमाता अहिल्यादेवी यांनी केले. जगन्नाथपुरी मंदिराच्या विकासातही अहिल्यादेवी यांचं मोठं योगदान आहे. पवित्र धर्मस्थळांवर मंदिरे, घाट, धर्मशाळा उभारून भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान केले. त्यासाठी त्यांनी माळवा राज्याच्या तिजोरीतील एकही पैसा न वापरता स्वतःच्या वैयक्तिक पैशातून मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम केले. राज्याचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला, असे फडणवीस म्हणाले. महापालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट यांच्यासह महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केली आहे. येत्या 4 दिवसात जागा वाटपाच्या चर्चा देखील सुरू होतील, असं त्यांनी सांगितलं. महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीची घोषणा केली. आमदार जयंत पाटील म्हणाले, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल प्रलंबित असताना महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाते. सध्या नागरिकांमध्ये ईव्हीएम बाबत संशय व्यक्त होतोय. नगरपालिकेत झाले तसेच महापालिकेत होऊ नये. ज्या दिवशी मतमोजणी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेची मतमोजणी घेणं आवश्यक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी केली जाणार आहे, तसा निर्णय देखील झालाय. लवकरच घटक पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. त्यानंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. भाजपने सांगली महापालिकेला विकासापासून मागे ठेवले. इतर शहरांचा विकास झाला, पण सांगलीचा विकास झाला नाही. शहरात अनेक समस्या आहेत. या समस्या घेऊन आम्ही निवडणुकीसाठी उतरणार आहे. नक्कीच महाविकास आघाडीला यश येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. 78 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार असून 4,54,428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेच्या सभागृहाची मुदत ऑगस्ट 2023 मध्ये संपली आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यामुळे 2 वर्ष निवडणूक लांबली होती. सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 23 ते 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी आहे, तर 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. मतदान 15 जानेवारीला तर मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे. एकूण 78 जागांसाठी ही निवडणूक होती. त्यामध्ये सर्वसाधारणच्या 45, नागरिकांचा मागास प्रवर्ग 21, अनुसूचित जातीच्या 11 तर अनुसूचित जमातीची 1 जागा आहे. सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात 4,54,428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
2018 झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने 41 जागा मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती, तर काँग्रेसला 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या, तर 2 अपक्ष विजयी झाले होते. या निवडणुकीत आता चित्र बदललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे, त्यामुळे अनेकांनी पक्ष बदललेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे. मी काँग्रेसचाच आहे. निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसला पाठिंबा दिला. मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. जर भाजपा नेते मला बोलावत असतील तर मी चांगले काम करतो हे प्रशंसापर असल्याचे त्यांच्याकडून दिसून येते, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या जवळीक संदर्भात भाष्य केलंय. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी अद्याप जाहीर झाली नाही, तरी देखील निवडणुकीचा कार्यक्रम लावलाय. यामागे गौड बंगाल काय आहे असा सवाल केलाय. महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. शिवसेना, ठाकरे गट, वंचित आघाडी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही, पण भाजप उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत काँग्रेसला 50,000हून अधिक मते मिळाली आहेत. अनेकांनी पक्ष सोडले, पण जनता आमच्या बरोबर आहे. भाजपाविरोधात नाराजी आहे. महापूर उपाययोजनांसाठी 600 कोटींचा निधी आणल्याचं सांगितलं जात आहे, पण यातून महापूर उपाययोजना होणार नाहीत. केवळ नाले आणि मोठ्या गटारी बांधल्या जाणार आहेत. हा प्रकल्प अहवाल करताना लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतलं नाही. गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 100 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती, पण केवळ 15 कोटींचा निधी दिलाय. भाजपकडून ही फसवणूक झाली आहे. वारणा योजनेचे देखील तेच आहे. भाजपची मंडळी फक्त मतांसाठी घोषणा करत असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केलाय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना सातत्याने पुराचा फटका बसतो. पुराच्या पाण्यामुळे शहरासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं स्पष्ट झालंय. जागतिक वर्ल्ड बँकेच्या मदतीने पूर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. 500 कोटीच्या निधीतून पूर नियंत्रणाचे काम सुरू असून दोन्ही शहरांचा धोका टळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळला असून तो गांभीर्याने सोडवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली की शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. शेती, रस्ते, घरे, सार्वजनिक मालमत्ता यांचे कोट्यावधींचं नुकसान दरवर्षी होत असल्याचं चित्र आहे. जागतिक बँकेच्या मदतीने पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत. या निधीतून नदीपात्र सुधारणा, बंधारे, संरक्षक भिंती, ड्रेनेज व्यवस्था तसेच पूर पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. या कामांना गती देण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील. 500 कोटींच्या या प्रकल्पामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांचा पुराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. पूर नियंत्रणाच्या कामांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल, शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळेल आणि आर्थिक नुकसानही कमी होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. सांगली शहरातील शेरी नाल्याचा हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न असून तोही लवकरच मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि शाश्वत उपाययोजना राबवल्या जातील. या संदर्भातील प्रस्ताव शासन स्तरावर असून आवश्यक मंजुरी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त चारही बाजूने मोठ्या प्रमाणात धनगरी ढोल पथके उपस्थित होती. एकाच वेळी चारही बाजूने धनगरी ढोलच्या पारंपरिक आवाजात उपस्थितांचं स्वागत करण्यात येत होतं. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी धनगरी ढोल गळ्यात अडकवून गजनृत्यावर ताल धरला. त्याचबरोबर गळ्यात टाळ घालून वंदन करत पारंपरिक नृत्य करण्यात मग्न असल्याचं चित्र दिसतंय. यावेळी पडळकर ढोल वादनात मग्न असल्याचं पाहून उपस्थितही अवाक झाले होते. अहिल्यादेवी होळकर चौकातील चारही बाजूने पहिल्यांदाच प्रशस्त रस्ते या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला सांगलीकरांना मिळाले. तसेच कधी नव्हे ते पहिल्यांदाच या चारही रस्त्याच्या वर पांढरे पट्टे मारून स्वच्छ आणि लखलखीत केले होते. दरम्यान अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय आमदार, खासदार, पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमस्थळी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे तिन्ही नेते एकाच वेळी आणि एकत्र आल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा सोमवारी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत संकेत दिलेत. राज्यातील 32 परिषदांपैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने पेच निर्माण झालाय. त्या निवडणुका वगळता उर्वरित 15 जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे पुढील आठवड्यात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडाला होता. त्यानंतर 20 डिसेंबरला उरलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होऊन लगेच 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. अशातच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेत. 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीस मतमोजणी होईल. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही निवडणुकीत 50% मर्यादा ओलांडू नका असे निर्देश दिल्याने जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत पेच निर्माण झालाय. त्यामुळे निवडणूक आयोगाने रखडलेल्या आणि आरक्षणाचा पेच नसलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आरक्षण मर्यादा 50% आत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूरसह 15 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा नव्याने सोडत काढावी लागणार आहे. ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 21 जानेवारीला सुनावणी आहे. त्या दोन्ही सुनावणीत काय होते यावर या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. महावितरणाच्या महानगरपालिका क्षेत्रातील नवीन 5 उपकेंद्रांचं भूमिपूजन मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथे संपन्न झालं. एकाच शहरास एकाच वेळी 5 उपकेंद्र मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. यामुळे सांगली शहराची वीज क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, इद्रिस नाईकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, नीता केळकर, महावितरणाच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता अमित बोकील, पूनम रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या 5 उपकेंद्रांना अंदाजे 17,45,00,000 इतका खर्च अपेक्षित आहे. या नवीन उपकेंद्रांमुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वीज सेवा मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील महावितरणाच्या सांगली शहर विभागात सध्या 3311 केव्हीच्या 16 उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातोय. या उपकेंद्रांची एकत्रित क्षमता 181 EVM इतकी आहे. मात्र वाढती नागरी वस्ती, वाढते व्यापार क्षेत्र, MIDC मधील वाढते उद्योग यांची वाढती विजेची मागणी लक्षात घेता या वाढीव 5 3311 केव्ही उपकेंद्रांचं काम करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा देण्यापेक्षा त्यांना स्वयंशिस्त लावणं आवश्यक आहे असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक उदयसिंह पाटील यांनी केले. मसुचीवाडी येथील तुकाराम सावळा कदम विद्यालयात बोरगाव भवानीनगर केंद्राच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. केंद्र प्रमुख फारुख मोमीन, वाळवा पंचायत समिती ईश्वरपूरचे सतीश पोखर्णीकर, केंद्र मुख्याध्यापक MM मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती. उदयसिंह पाटील म्हणाले, शिक्षेमुळे शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. चुका म्हणजे अपयश नव्हे तर शिकण्याची संधी असते. कुटुंब, शाळा, कार्यालय या ठिकाणी काम करताना सामायिक नियमाचे पालन महत्त्वाचे आहे. दंड किंवा रागाने गरज संपत नाही तर समजून घेतल्याने बदल होतो. विद्यार्थ्यांच्या चुकीच्या वर्तनामागे आपलेपणाचा अभाव, अयोग्य अभिव्यक्ती इत्यादी कारणे असतात. शिक्षकांनी 10 सुवर्ण नियमांचे पालन केल्यास शिक्षण प्रक्रिया आनंददायी होईल. याप्रसंगी दीपक चौधरी, रुक्साना नाईकवडी, शुक्राना सय्यद, स्मिता पाटील, मल्हारी कुर्णे, वैभव सूर्यगंध या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. BR संगपाळ यांनी आभार मानले. तुसा कदम विद्यालय मसुचीवाडी, डॉक्टर प्रकाश पाटील बालविकास मंदिर बोरगाव आणि जिल्हा परिषद शाळा मसुचीवाडी यांनी संयोजन केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील विरोबा बन शेजारील गायरानमधील प्रस्तावित मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली होती. ती रद्द करण्यासाठी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने जिल्हा परिषदेसमोर धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील बिरोबा बन
शेजारील गायरानातील प्रस्तावित मैला प्रकल्प रद्द करत असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोटे यांना दिल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले। यामुळे बिरोबा भक्तांनी आनंद व्यक्त केला। यावेळी तानाजी कटरे, तानाजी भनमाणे, अशोक गोरड आदी जण उपस्थित होते।